नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितच आहे पत्रकारितेचे जनक कोण आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वामुळे आज पत्रकारिता जिवंत आहे आणि तिचा जन्म झालेला आहे. मग कोण आहेत हे ज्यांनी पत्रकारिता निर्माण केली? ते आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये झाला. लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रात आवड निर्माण असलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांनी आपली जिद्द आणि चिकाटीने कमी वयामध्ये खूप काही मोठं शिक्षण घेतलं. अवघ्या 20व्या वर्षी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी एक दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि हे वृत्तपत्र म्हणजे पहिलं पत्रकारितेचं वृत्तपत्र होतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ उभा करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन प्रवास काही सोपा नव्हता. त्यावेळी इंग्रजाचं राज्य होतं आणि कसलीही परवानगी आपल्याला स्वातंत्र्य नसतानाही त्यांनी अवघा संघर्ष करून याची स्थापना केली. मग ही आवृत्ती इंग्रजीमध्ये पण होती आणि मराठीमधून पण होती. आपल्या भारतीय लोकांना याचं महत्व कसं कळन यासाठी त्यांनी हा दर्पण नावाचा वृत्तपत्र सुरू केला. मग दर्पण का नाव ठेवण्यात आलं? दर्पण म्हणजे आरसा. ही जी स्थिती आहे ही दाखवण्याचा प्रयत्न या दर्पणामधून करण्यात आला. हा जो अन्याय होत होता भारतीयांवर हा त्याच्यातून दाखवायचा एक मूळ उद्दिष्ट होता. त्यामध्ये समाज प्रबोधन हवे होते उद्देश होता. त्यानंतरनं व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न आचार्य बाळशास्त्री यांनी केला. वृत्तपत्रात पूर्ण मजकूर हा मराठीत असायचा, काही मजकूर हा इंग्रजीत पण असायचा. सुरुवातीला प्राक्षिक करताना भारतीयांना देश विदेश काळातील परिस्थिती राज्य व्यवहाराचे ज्ञान मिळावे याकरिता बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्रात सुरू केले मागचा उद्देश स्पष्ट लिहिला होता. लोकांना प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. मग अशा माणसाचं जीवन किती अल्पवधी होतं. त्यांना जास्त काळ संघर्ष करता नाही आला किंवा समाजाला आणखीन त्यांना उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करायचा होता, करत होते, पण काळाने ही संधी त्यांच्याकडून हिरावून घेतली. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि खूप कमी वयामध्ये अवघ्या 34व्या वर्षी म्हणजे 18 मे 1846 रोजी काळाने घाला केला आणि त्यांचा जीवन प्रवास संपला. अतिशय हुशार, समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू झाला आणि एक दर्पण काळाच्या पडद्याआड गेले. असेच अनेक लोकांनी संघर्ष केला, पण त्यांना खूप संकट झेलावी लागली, खूप काही कष्ट घ्यावे लागले. पण आजची पत्रकारिता आणि आजचं दर्पण हे खरंखुरं आरशासारखं राहिलं नाही. अतिशय दुर्दैवी अवस्था या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची झालेली आहे आणि बाळशास्त्री जांभेकरांसाठी सारखा एक दर्पणकार आजही या मराठीला, मातीला, या देशाला हवा आहे. मग पत्रकारिताच म्हणून पत्रकारच दोषी आहे का? हा प्रश्न सुद्धा नाहीये. कारण की आहेत काही पत्रकार प्रामाणिक आहेत, पण याला राजकीय, प्रशासकीय, पोलीस ही यंत्रणा व्यवस्थित काम करू देत नाही. साम दाम दंड या सगळा पर्याय या पत्रकारांवर वापरला जातो. मग असे असताना पत्रकार तरीही
तळपेने तळमळीने समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो, गुन्हेगारी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामध्ये सर्वात मोठा भाग घेतो तो आहे आपल्या देशाचा पोलीस. पोलीस एवढा गुन्हेगाराशी एकत्र झालेला आहे की जणू काय नवरा बायकोचं नातं. अतिशय दुर्दैवी परिस्थिती आज महाराष्ट्रच नाही तर भारतावर झालेली आहे. पत्रकारांना, प्रामाणिक पत्रकारांना जर कुठून अडचण येत असेल तर ती पहिली अडचण येते पोलीस प्रशासन. खरं तर पोलिसांचं आणि पत्रकारांचं एका गाडीचे दोन चाक असं नातं असावं. कारण की जे गुन्ह्याचा थडा पोलीस लावू शकत नाहीत, ज्या गोष्टी पोलीस बघू शकत नाहीत, ते पत्रकार बांधव शोधून शोधून पत्रकारिता करतात, पुरावे एकत्र करतात आणि पोलीस त्या गुन्हेगारासोबत मिळालेला असतो आणि तोच पोलीस त्या गुन्हेगाराला सजेस्ट करतो की कर काय करायचं. तर अशा पद्धतीने मागे आपण पाहिलं शशिकांत वारिशी आमचे राजापूरचे पत्रकार कशा पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला. त्यामध्ये आणि प्रत्येक क्राईम मध्ये 50-55% पोलीस इन्व्हॉल्व असतात. पोलीस त्यांना गायडन्स करतात कशा पद्धतीने गुन्हा करायचा. गुन्हेगाराला काही माहित नसतं, तो गुन्हा त्याच्या स्टाईलने करतो, पण त्याच्यामध्ये रुचक आणि चांगलं त्याला कसं करता येईल, त्याच्यातून त्याला कसं बाहेर पडता येईल आणि कसा तो व्यवस्थितरित्या त्या मिशनला व्यवस्थित करू शकतो ह्याचं गायडन्स पोलीस बांधव करतात. पोलीस बांधव आज एवढे लाचार कसे झाले? आज 500 रुपयापासून तर मोठ्या आकड्यापर्यंत ते त्याच्या कुवतनुसार हवालदार, इन्स्पेक्टर, PSI, API, DYSP, SP, आणखीन आयुक्त, कमिशनर, हे अलग अलग पद्धतीने मॅनेज होतात. आजही बघा, आज महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे घडतायत, घडलेत, खून झाले, परभणी असेल किंवा आमच्या बीडचं असेल मसाजोगच्या सरपंच, यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व असतात. पोलिसाला काय केलं जातं? 3 महिने 4 महिने सस्पेंड केलं असतं, घरी बसून त्याला पोचलं जातं. असल्या हरामखोर पोलिसांना थारा दिला नाही पाहिजे, डायरेक्ट बडतर्फ केलं पाहिजे, जेणेकरून दुसरा पोलीस लाच खायची हिंमत करणार नाही. आणि हे इतके निर्लज्ज झाले आहेत लाचखोरीमध्ये. अतिशय म्हणजे एका टपरीवाल्याकडून API लेवलचा माणूस 500 रुपये आणतो. मग तू कोण आहे? कोण येतो? तुझ्या खांद्यावर स्टार आहे, तुझ्या कॅपला सिंह आहे आणि तू 500 रुपये आणतो. काय दुर्दैव आहे. तुझ्यापेक्षा त्या बाया बऱ्या आहेत ना, 300-500 प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय करतात. पण तुम्ही ना शासनाशी प्रामाणिक आहे, ना जनतेशी प्रामाणिक आहे, ना त्या गुन्हेगाराकडून पैसे घेतात, त्या गुन्हेगारासाठी प्रामाणिक आहे. अधूनमधून त्या गुन्हेगाराची बी ठासता तुम्ही. त्यांच्या जीवावर तुमचे मुलं मोठे होतात. हे दुर्दैव आहे. तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य घडण्यासाठी कॅपेबल नाहीये, नाही करू शकत. तुम्ही तुमच्या मुलांना हप्ते खाल्ल्याशिवाय चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत. तुम्ही तुमच्या बायकोला दागिने घेऊ शकत नाहीत, स्वतःच्या पैशात साडी घेऊ शकत नाहीत भारीची. तुम्ही हप्ते खाल्ल्याच्या नंतर तुम्ही घरात आनंद करता. मग यासाठी पत्रकारिताचा जन्म झालेला आहे का? आज बाळशास्त्री असते तर त्यांनी तो दर्पण बंद करून टाकला असता, काही गरज नाही म्हणले असते आरसा दाखवायची. नेता त्या पोलिसाला कंट्रोल करतो. तू नेत्याचा गुलाम आहे का शासनाचा गुलाम आहे? एखाद्या अवैध धंद्यावाल्याने तुला ऑपरेट करतात 200च्या क्वार्टरवर. मी स्वतः पाहिलेलं आहे, 200 रुपयाच्या क्वार्टरसाठी पोलीस कॉन्स्टेबल त्या गुन्हेगाराच्या मांडीवर बसायला तयार होता. एवढी लाचार की. अरे तुझ्या वर्दी म्हणजे काय त्याचाच अर्थ तुला कळला नाही. तू काय पोलीस आहेस? वर्दीचं ज्या वेळेस वर्दी तयार करण्यात आलेली आहे, त्याच्या खाकी रंगापासून त्याच्या प्रत्येक एक सिंबल पर्यंत त्याचं एक काहीतरी कारण आहे. ते कारणच तुला कळाले नाही. तू त्या स्टारचा अपमान करतो, तू त्या कॅप मधल्या सिंहांचा अपमान करतो.
काय काय अर्थ आहे? पोलिसाला फक्त आणि फक्त प्रामाणिक लोक घाबरतात. गुंड तर काय, गुंड त्यांना खुर्चीवर बसवतात. गुंड आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन बाजू झालेले आहेत. सेम, तो गुन्हा करून कमवतो आणि हा त्याच्याकडून कमवतो. पैसा तोच आहे, फक्त कॉइन असा पडला तर त्याचा सिम्बॉल वेगळा आणि असा पडला तर वेगळा, पण कॉइन तोच आहे. पोलीस प्रामाणिक असू शकत नाही. 1-2% पोलीस प्रामाणिक आहेत, त्यांना बी हे हरामखोर नेते असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, हे काम करू देत नाही. 99% करप्शन आहे. आणि ज्या दिवशी या पोलीस माध्यम स्टेबल होईल किंवा प्रामाणिक होईल, त्या दिवशी निश्चितच आज 70 ते 75% क्राईम आहे. 70 ते 75% क्राईम आहे. त्यावेळेस पोलीस एवढे नव्हते तरी गुन्हे कमी होते. आज पोलीस इतके गुन्हे अखंड आहेत. मग ही गुन्हेगारी का थांबत नाही? ही गुन्हेगारी त्या दिवशी थांबन ज्या दिवशी 1000-500 रुपयावर विकल्या जाणारा पोलीस प्रामाणिक होईल. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. म्हणजे तुला अभिमान वाटतो का मी 500 रुपये कुठून तरी आणतो? 500 रुपयासाठी हात कोणाकडे? गुन्हेगाराकडे 500 रुपयाची मागणी करणारा कर्तव्यदक्ष पोलीस असू शकतो का? मी 120 रुपयाची भाजी फुकट खाणारा पोलीस बघितला. मग ही काय काय परिस्थिती आहे? जर एका हप्त्यासाठी सीमेवरले जवान पोलिसाच्या जागेवर कार्यरत करावं आणि सीमेवर पोलिसांना पाठवण्यात यावं, नाही जर या देशाचं चित्र बदललं तर नाव सांगणार 100% क्राईम नष्ट होईल. पण फक्त दुर्दैव एक होईल, त्या पाकिस्तानची सीमा महाराष्ट्रापर्यंत येईल एवढं निश्चित सांगतोय. कारण की पोलीस तेवढे प्रामाणिक आहेत. 100% महाराष्ट्रापर्यंत येईल पाकिस्तानची सीमा, महाराष्ट्रापर्यंत त्यांचा तेवढा ताबा होईल. कारण की तेवढे निर्मळ आहेत पोलीसवाले, एकनिष्ठ आहेत ते, कर्तव्याशी प्रामाणिक कसे असावं ते पोलिसांकडून शिकावं. मग माझं एवढंच सांगणं आहे, पोलिसांनो 1000-500, अरे तुमच्या त्या बाजारपेठमधल्या काय फरक आहे? ती पण शरीर देऊन आपली आबरू देते आणि तुम्ही तुमचं इमान देऊन तुमची आबरू देतायत. तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाहीये. तुम्हीही तीच आहात आणि ती तुम्हीच आहे, पण ती परिस्थितीने आहे आणि तुम्ही परिस्थिती निर्माण करताय. तुम्हाला पगार आहे, तुमच्या गरजा भागतीने एवढं सगळं देते शासन. तिचं बिचारीचं तिला पर्याय नाही म्हणून किंवा एखाद्या संकटामुळे कोणीतरी तिला आणलेलं असतं त्या व्यवसायामध्ये. एक वेळ ती लग्न करून गृहस्थ आश्रम करू शकते, पण तुम्ही प्रामाणिक होऊ शकत नाहीत. ही काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. का प्रामाणिक होऊ शकत नाही? तर तुमच्यामध्ये करप्शन एवढं भिन्न आहे. म्हणजे डीएनए तुमचा तसा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही सुधरू शकत नाही. पण ज्या दिवशी असा प्रसंग येईल, तुमच्या समोर तुमच्या घरात अत्याचार होईल आणि तुम्ही काही भेटतंय का ही अपेक्षा ठेवूनच तिथे सेटलमेंट करतात, हे तुमचं दुर्दैव असेल. आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणाचाच चांगला नाहीये. बरं, पोलीस म्हटलं की सर्वसामान्य माणसात काय म्हणतो त्या भावना मी ऐकलेल्या आहेत. एका वेश्याला इज्जत भेटू शकते, पण पोलिसाला जर सर्वसामान्यामध्ये इज्जत भेटू शकत नाही. कारण की सर्वसामान्याचे बघा तुम्ही, एखाद्या गरीबाची केस पोलीस स्टेशनला जाऊ द्या, अरे तिथं पेन त्या नोटपॅडवर ठेवण्यासाठी पैसे मागितले जातात. का? तर तो गुन्हेगार तिकडून दुप्पट देत असतो. पोलीस स्टेशनमध्ये गरीबाला कधीच न्याय मिळत नाही. आज अनेक काही गुन्हे, खोटे गुन्हे टाकण्यात आलेले आहे. एवढे हरामखोर एपीआय असतात स्वतःच्या फायद्यासाठी. अरे तुझा बाप कसा सांगू शकन की माझं पोरगा प्रामाणिक आहे? तुझा लेख कसा सांगू शकन माझा बाप प्रामाणिक आहे? तुझी बायको कशी सांगेल माझा नवरा प्रामाणिक आहे? अरे तुझं एकही नातेवाईक सांगू शकत नाही की माझं लेकरू कर्तव्य दक्ष आहे, नाही सांगू शकत.
फक्त आणि फक्त तुझा रुबाब फक्त वर्दीच्या त्या कायद्यामुळे. मला एक API म्हणला पण होता, ज्यावेळेस आईच्या पोटातून बाळ निघतं त्यावेळेस आम्ही सुरू होतो, मग काय करायचं ते आमच्या हातात. अरे नीच, तुझ्या हातात आहे. अरे तुला तुझ्या आई बापाने जन्म देऊनच एवढं मोठं पाप केलं. तुझं नाव काय? हा, आडनाव बरोबर आहे, असो. पण असे काही हरामखोर असतात पोलीस, फक्त बोटावर मोजण्या एवढे चांगले पोलीस आहेत की ते सर्वसामान्यांना न्याय देतात. पण काही इतके नीच आहेत की त्यांना त्यांची आलेली कळत, गुन्हेगाराला बेडरूम न दिलं तिथे 5-5 दिवस ह्यांना साधा चिल्लर आरोपी भेटत नाही. तुमचं काय कर्तृत्व काय आहे तुमचं? पोलीस कशाचे जीवावर आहेत? प्रशासनाला बी एक विनंती आहे, करप्शन मध्ये अडकलेला प्रत्येक पोलीस बडतरफ झाला पाहिजे. नवीन तरुणांना संधी द्या. लाखो तरुण भरतीची तयारी करतात, प्रामाणिकपणे काम करायला तयार आहेत. पोलिसांवर कायदा कठोर करायला पाहिजे. जर तो एखाद्या 1000, 500, 200च्या ही किंवा एखाद्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नामध्ये जरी असेल तो पोलीस, तर त्या पोलिसावर कठोर कारवाई करण्यात यावी. विनाकाराने एखाद्याला मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्यात यावी, तर पोलिसांवर आळा बसेल. माझं एकच सांगणं आहे मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, की बाबा ज्या वेळेस गुन्हेगारीला आळा बसवायचा असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही प्रामाणिक करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला कठोर पावलं उचलावं लागतील. एखादा API, कॉन्स्टेबल, DSP, DYSP हा कुठलाही वर्दीधारी जर गुन्हा करत असेल तर त्याला डायरेक्ट घरचा रस्ता द्या. त्याला नो क्लेम, काहीच नाही द्याला, नंतर काहीच भेटायला नाही पाहिजे त्याला. पण तुम्ही फक्त त्याला सस्पेंड करता 3 महिने 4 महिन्यासाठी, अर्ध्याच्या वर पगार देता, त्याचं सगळं ओके राहतं. घरी बसल्या बसल्या तो फुकटच्या भाकरी हाणतो, तिकडे तो हप्ते घ्यायला चालूच असतो. मग अशा हरामखोर पोलिसांना घरीचा रस्ता द्या आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगली करा. गुन्हेगारीवर 100% आळा बसेल. फक्त पोलिसातला गुंड बाहेर काढा. ते गुंड बाहेर निघला की बाहेरचे गुंड कमी व्हायला सुरुवात होईल, गुन्हेगारी संपायला सुरुवात होईल. एवढंच सांगतो. आणि पत्रकारांवर जे हल्ले होतात ह्यामध्ये 99% नाही 101% पोलीस असतो. हे 100%, कारण की त्यातला फेकलेला उचलायची सवय असते आणि तो गुन्हेगार असा फेकितो की ते पोलीस लुळू उचलितो. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, त्या पुढच्या याच्यामध्ये मी टाकन कशा पद्धतीने एका गुंडाला पोलीस, म्हणजे गुंड खुर्चीवर बसतो पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस आमच्या तिथले अवतीभोवती गोंडा घोळतात त्याच्या. तस काय तो यांचा आहे, समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने 2 कॉन्स्टेबल त्याच्या पुढे गोंधळ घालतात आणि ते प्रकरण झालं की त्याच्याच मांडीवर बसून बारमध्ये दारू पितात. हे एक प्रसंग आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. हा व्हिडिओ आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवन परिचयावर होता. असे लोक पाहिजेत आणि असे लोक येण्यासाठी आधी हे असे लोक हाणले पाहिजे. हे लोक बंद झाले, असे लोक तयार व्हायला सुरुवात होतील. कारण की कायदा आणि व्यवस्था ही फक्त गुंडांच्या खिशात राहिलेली आहे. कारण की त्यांनी खिशातलं बाहेर काढलं की कायदा गोंडा घोळतो. कमीत कमी पोलीस तरी हे अनुभवलंय. त्यामुळं नक्कीच आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सजेशन करा. जय महाराष्ट्र.